नमस्कार मित्रांनो, तुम्ही आज जे पनीर खात आहात ते खरंच ओरिजिनल पनीर आहेत का तुम्ही भेसळयुक्त पनीर खात आहात? तर चला मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अॅनालॉग चीज आणि अॅनालॉग पनीर हा काय प्रकार आहे ह्याबद्दल माहिती सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या डेली डोस इंडिया या चॅनलवर. या डेली डोस इंडिया चॅनलच्या माध्यमातून मी एक छोटासा प्रयत्न केला आहे की सध्या ज्या घटना भारतात महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला साध्या भाषेमध्ये. सध्या तुकाराम मुंडे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी धडक कारवाया करून डुप्लिकेट पनीर व डुप्लिकेट गावरान तूप व डुप्लिकेट चीज या गोष्टींवर अनेक ठिकाणी छापे टाकून हजारोंचा माल, हजारो टन माल जप्त केलेला आहे. तर हा जप्त केलेला माल, हा डुप्लिकेट माल कसा बनवला जातो तर याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. हा जो बनवलेला डुप्लिकेट माल आहे हा बनवला जातो स्टार्च पासून, वनस्पती तेलापासून, वनस्पती तुपापासून व अनेक प्रकारच्या केमिकल पासून, ज्यामध्ये की खाण्याचा सोडा सुद्धा वापरला जातो. आणि हे जे पनीर आहे, डुप्लिकेट बनवलेलं पनीर सेम टू सेम ओरिजिनल पनीर सारखं दिसतं. पण ओरिजिनल पनीर आणि डुप्लिकेट पनीर हे कसं ओळखावं हे आपल्याला माहित नाही. पण हे आज आपण आपल्या घरच्या घरीच ओळखू शकतो की हे पनीर ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे. आता ओरिजिनल पनीर ओळखायचं म्हणलं तर त्याचा क्रीम कलरचा व्हाईट कलर असतो. ओरिजिनल पनीर आपण हाताने तोडल्यानंतर त्याचा भुगा होतो. तसंच डुप्लिकेट पनीर आपण हाताने तोडून त्याचा भुगा करायला गेलो ते भुगा नाही, ते चिवट होतं. ते असे तुकडे, रबराचे तुकडे पडल्यासारखे, खोड रबरचे तुकडे केल्यानंतर कसे तुकडे होतात तसे तुकडे डुप्लिकेट पनीरचे होतात. घरच्या घरी जर आपल्याला अजून एक सोपी पद्धत आहे. जर डुप्लिकेट पनीर हे घरच्या घरी आपल्याला ओळखायचं असेल तर त्यासाठी आपण ते पनीर गरम पाण्यामध्ये टाकणे. ओरिजिनल पनीर गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते सॉफ्ट व मऊ होते. तसंच डुप्लिकेट पनीर हे गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते रबरासारखे कडक होते व चिवट होते. त्याच्यानंतर आपण आयोडीन स्टार चेक करू शकतो. जर आपण पनीरवर आयोडीन टाकलं आणि त्याचा कलर निळा किंवा काळा झाला तर त्या पनीरमध्ये स्टार्च मिक्स आहे, ते पनीर खाण्यास योग्य नाही. आपण डुप्लिकेट पनीर खाल्ल्यानंतर आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. आपण आजकाल हॉटेलमध्ये जातो, कॅफेमध्ये जातो, बऱ्याच ठिकाणी पिझ्झा, बर्गर यामध्ये पनीर खातो किंवा चीज पण खातो. पण ते चीज ओरिजिनल आहे का नाही याची खात्री आपल्याला होत नाही. पण तुकाराम मुंडेच्या कार्याला खरंच सलाम आहे की त्यांनी प्रत्येक हॉटेलला आणि प्रत्येक मोठमोठ्या हॉटेलला निर्देश दिलेले आहेत, छोट्या मोठ्या सर्व हॉटेलला, की तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये डायरेक्ट बोर्ड लावा की तुम्ही अॅनालॉग चीज आणि अॅनालॉग पनीर वापरत नाही. जर कोणतं हॉटेल, कोणता छोटा हॉटेल व्यवसायिक जर या प्रकारचं कृत्य करताना दिसला तर त्याच्यावर खूप मोठी कारवाई केली जाईल असे निर्देश दिल्यामुळं आज हॉटेल चालक व छोटे हॉटेल चालक व मोठे हॉटेल चालक ह्या सर्वांच्या मनामध्ये एक धास्ती भरली आहे की जेणेकरून ते आता इथून पुढे चुकीचे पनीर, डुप्लिकेट पनीर वापरणार नाही. आपण आजपर्यंत जे पनीर खात होतो ते ओरिजिनल आहे की नाही याबाबतच खूप मोठी शंका आहे. पण तुकाराम मुंडेचं जे सध्याचं कार्य आहे त्या कार्यातून तर आपल्याला अन्न व औषध प्रशासनामध्ये खूप मोठ्या त्रुटी आहेत, खूप मोठ्या अडचणी आहेत, त्या समोर येत आहेत. याने आपण सतर्क राहूया. तुम्हाला या माझ्याकडून तुम्हाला जी माहिती मिळाली, ही आवडली असेल तर आपल्या डेली डोस इंडियाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, अनेक माहितीसाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा. थँक्यू.